तर TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय दिला गेला होता त्या घरावरती महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केली जाते आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय दिला गेलेला होता ते घर अनधिकृतपणे बांधलं गेलेलं होतं आणि ते MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचं होतं आणि महानगरपालिकेने नोटीस देखील बजावलेली होती आणि त्या अनुषंगाने ही तोडक कारवाई केली जाते। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, एकतर कोर्टामध्ये धाव घेतली गेलेली होती आणि आता ही तोडक कारवाई होतीये, काय अपडेट्स आहेत? हेच ते घर आहे प्रज्ञा ज्या ठिकाणी निदा खानला मतीनने लपवलेलं होतं आणि हे घर या ठिकाणी पाडण्यासाठी JCB पोहोचलेले आहेत। 2 नोटीस या घराला देण्यात आलेल्या होत्या, त्यातली एक 3 दिवसांची होती आणि दुसरी 24 तासांची होती। आत्ता पण आपण पाहतोय की नोटीसचा काही भाग अजूनही शिल्लक आहे, मात्र हे काही वेळातच घराचं अस्तित्व संपणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की या घरामध्ये निदा खानला या ठिकाणी लपवण्यात आलं होतं, मात्र सध्या कुलूप या घराला आहे, त्यामुळे आता हे कुलूप तोडलं जाईल। आतमध्ये काही आहे का, कोणी आहे का या संदर्भामध्ये पाहणी केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात येईल। JCBच्या वतीनं हे कुलूप या ठिकाणी तोडण्यात येत आहे। आपल्यासोबत मनपाचे उपायुक्त वाहुळे सर आहेत। सर, प्रक्रिया कशी असेल हे घर तोडण्याची? कुलूप या ठिकाणी तुम्ही तोडताय? नाही, हे कुलूप हे त्यांनी स्वतः लावलेलं आहे असं सकृत दर्शन दिसतं। जर कुठल्या एजन्सीने ते लावलेलं असतं तर त्याच्यावरती त्यांनी सील आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या असतात, परंतु सद्यस्थितीमध्ये आतमध्ये काय याची खातरजमा करण्यासाठी आता आम्ही ते आतमध्ये बघणार आहोत पोलीस विभागाच्या मध्ये। आपण पाहतो की हे कुलूप या ठिकाणी दरवाजा उघडला जातोय आणि आतमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जाईल। आतमध्ये नेमकी काय स्थिती आहे ह्या सगळ्याबाबत मनपाचं पथक पाहणी करेल आणि त्यानंतर हे घरामध्ये काय आहे, कशा पद्धतीचं आहे, कोणी आहे का याची खातरजमा केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे। मनपाचे कर्मचारी या ठिकाणी आतमध्ये जाऊन आतमध्ये काय स्थिती आहे, काही सामान आहे का या सगळ्या संदर्भात पाहणी करतील आणि त्यानंतर हे घर या ठिकाणी काढलं जाईल। आपण पाहतोय की घरामध्ये कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये काय आहे या सगळ्या संदर्भातली पाहणी या ठिकाणी केली जाते आहे। आता आपण पाहतो आहोत की हे घरातली दृश्य आहेत। हेच घर आहे ज्या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेत, मात्र ह्याच घरामध्ये निदा खानला मतीन पटेलने या ठिकाणी लपवलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई या ठिकाणी मनपाच्या वतीनं करण्यात येते आहे। 2 मजली हे सगळं घर आहे आणि 2 मजली घरामध्ये निदा खानला या ठिकाणी लपवलेलं होतं आणि निदा खानला लपवणं हे महागात पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आत्ताची ही घरातली दृश्य आहेत। जे घर सातत्यानं बंद होतं 5 दिवस, इथे कोणीही बाहेर पडत नव्हतं, एक वृद्ध व्यक्ती बाहेर यायची, ते निदा खानचे वडील होते असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे। आणि आता आपण पाहिलं तर हे घर आहे आणि या घरामध्ये लाईट देखील होते का हा खरा प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की लाईट देखील लावले जात नव्हते असं माहिती होती आणि आता मी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी या मेणबत्ती आहेत, अजूनही पण आहेत आणि घरात लाईट देखील लावल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे कुणालाही याची कुणकुण लागू नये म्हणून अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी घेतली गेलेली होती अशी माहिती आहे। आता प्रत्यक्ष कारवाईला या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे आणि आता आपण पाहतो आहोत की हे दृश्य तिचे प्रत्यक्ष या ठिकाणी कारवाईला सुरुवात या ठिकाणी मनपाच्या वतीनं झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे घर या ठिकाणी पाडलं जाणार आहे। आत्ता ही दृश्य आहेत की हे घरावरती कारवाई केली जाईल। प्रज्ञा।
बरोबर आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. बुलडोझर आणला गेलेला आहे आणि या घरावरती आता तोडक कारवाई केली जाते. घराला कुलूप होतं, ते कुलूप तोडून आतमध्ये कोणी आहे का याची खातरजमा करून घेतली गेली आणि त्यानंतर आता या घरावरती बुलडोझर चालणार आहे, तोडक कारवाई केली जाणार आहे. कृष्णा, या सगळ्यामध्ये मतीन पटेल यांच्यावरची कारवाई असेल किंवा त्यांच्या या घरावरची कारवाई असेल, न्यायालयात दाद मागितली गेलेली होती, त्याबद्दल काय अपडेट्स आहे? न्यायालयामध्ये कालच या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. सकाळी ही याचिका दाखल केली आणि त्यानंतर मनपा अधिकाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही याचिका पुन्हा संध्याकाळी उशिरा ठेवण्यात आलेली होती आणि शेवटची याचिका ज्यावेळेस सुनावणीसाठी आली त्यावेळेस इतर जे वकील आहेत मनपाचे त्यांनी या सगळ्या संदर्भात काही संदर्भ दिले. ते संदर्भ असे होते की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी नाही, मालकी हक्काबाबत आम्ही बोलत नाहीत आणि कोर्टाच्या काही निवाड्याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्यानंतर यात कुठलाही हस्तक्षेप माननीय औरंगाबाद खंडपीठाने या ठिकाणी केला नाही आणि त्यानंतर आज सकाळी 6 वाजता ही सगळी कारवाई सुरू झाली, ज्यामध्ये पहिल्यांदा मतीनचं घरावर बुलडोझर चालवला गेला, त्यानंतर कार्यालयावर आणि आता जिथं मतीननं निदा खानला या ठिकाणी लपवलेलं होतं 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत ती इथे आश्रयाला होती आणि ते घर या ठिकाणी पाडण्याची सुरुवात या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं करण्यात येते आहे आणि 2 मजली इमारत ही आहे ती काही वेळातच तिचं अस्तित्व संपलेलं असेल. प्रज्ञा. कृष्णा, सध्या मतीन पटेल नेमके कुठे आहेत? खरं तर मतीन पटेलला दुसरी नोटीस देण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलं होतं. त्यांना मतीन मिळून आला नाही, त्यामुळे मतीनला जी दुसरी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस या ठिकाणी घेऊन हे पथक आलेलं होतं, त्यांना तो मिळून आला नाही. त्यामुळे मतीन कुठे आहे या सगळ्या संदर्भात प्रश्न आहे, मात्र तो अद्यापही माध्यमांसमोर आलेला नाही, ना त्यांचे कुटुंबीय आले ना कुणी आलं. त्यामुळे मतीन पटेल कुठे आहे याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. मात्र नाशिक पोलिसांचं एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं मतीनला दुसरी नोटीस देण्यासाठी, ती त्यांना आढळून आलं नाही आणि त्यामुळे ही ते परत गेलेलं आहे. आता अटक होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि आता प्रत्यक्ष या ठिकाणी ही कारवाईला सुरुवात या ठिकाणी मनपाच्या वतीनं झालेली आहे आणि मतीनचं जिथं निदा खानला मतीननं लपवलं होतं ते घर या ठिकाणी पाडायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे. प्रत्येक कृष्णा, जसं तुम्ही सांगितलं की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत निदा खान या घरामध्ये लपलेली होती, तिनं आश्रय घेतलेला होता. या सगळ्या संदर्भात आजूबाजूच्या लोकांनी काही माहिती दिली आहे का? त्यांची काही चौकशी झाली आहे का या बाबतीत? आजूबाजूचे काही लोक होते, त्यांना असं वाटलं की हे घर रिकामं होतं, कोणीतरी भाडे करू या ठिकाणी राहायला आलेलं आहे. घरातून कोणीही बाहेर पडत नव्हतं. एक व्यक्ती सकाळी दूध आणण्यासाठी वृद्ध व्यक्ती बाहेर पडायची, त्या व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी घरातून बाहेर पडत नव्हतं. आणि जी माहिती मिळते आहे, जी प्राथमिक आहे की हे घर देखील मतीननं खरेदी केलं आहे, मात्र त्याचा अजून कागदोपत्री व्यवहार झालेला नाही असं म्हणतात. मात्र या सगळ्या संदर्भात सबळ पुरावे या ठिकाणी मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे हे घर आता पाडलं जात आहे आणि एक वृद्ध व्यक्ती यामध्ये बाहेर रोज यायची, इतर कोणीही या ठिकाणी येत नव्हतं असं देखील समजतं आहे आणि त्यामुळे लोकांना संशय आला नाही. थेट पोलीस अधिकारीच रात्रीच्या वेळी काही गाड्या घेऊन या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी निदाला ताब्यात घेतलं, तिची मेडिकल केली आणि नाशिक पोलीस तिला घेऊन या ठिकाणी नाशिकला रात्री उशिरा रवाना झाले होते. प्रज्ञा. निदा खान या घरामध्ये वास्तव्य करतेय, ह्या सगळ्याचा सुगावा नेमका कसा लागला, कशा पद्धतीनं तिला अटक करण्यात आली, त्याबद्दल अपडेट्स? नाशिक पोलिसांना एक संशयित मोबाईल होता, जो निदाची मावशी, निदाचे वडील किंवा निदाचा भाऊ वापरत होता. त्याच्या मार्गावरती पोलीस होते. हा मोबाईल सुरुवातीला मुंब्र्यामध्ये मिळाला, त्यानंतर त्याचा प्रवास छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये येऊन थांबला आणि मग पोलिसांनी त्या नंबरवरून ज्या लोकांशी संपर्क झाला त्यात सातत्यानं
मतीन पटेल याच्याशी संपर्क झालेला होता. त्या नंबरचे डिटेल ज्यावेळेस पोलिसांनी काढले त्यावेळेस लक्षात आलं की हा एक नगरसेवक आहे MIM पक्षाचा आणि मग त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्तिक पथक नेमलं गेलं, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि नाशिक पोलीस हे एकत्र बसले. त्यानंतर आता मतीनला कसं बोलवायचं यासाठी देखील एक आयडिया लढवली गेली, कल्पना केली की मतीनला जे पूर्वी या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलेलं होतं त्याचं कारण असं होतं की मतीन पटेल ज्याच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढवत होते त्याच व्यक्तीवरती इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे संरक्षण दिलं होतं. आणि अन्य काही लोकांना म्हणजे 10 ते 12 लोकांना अशा प्रकारचं संरक्षण दिलं होतं. सर्वांना एकाच वेळी या ठिकाणी नोटीस पाठवण्यात आली आणि तुमचा जबाब त्या प्रकरणात घ्यायचा आहे म्हणून बोलवण्यात आलं. जशी नोटीस त्याला देण्यात आली होती तशीच त्याच्या मतीनच्या बायकोचा भाऊ त्याला देखील दिली, त्यामुळे त्याला कुठलाही संशय आला नाही. पोलीस कर्मचारी त्यांना जे जबाब घेत होते त्यांना देखील माहिती नव्हतं की नेमकं कशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे किंवा कशाला मतीनने बोलवलं आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतःच्या कॅबिनमध्ये चहा प्यायला बोलवलं आणि त्यानंतर चौकशी सुरू केली. मग त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, नंतर आई वडील असल्याचं सांगितलं आणि नंतर मात्र त्याच्यासमोर पर्याय उरला नाही आणि मतीनने सांगितले की होय, निदा खानला या ठिकाणी लपवलेलं आहे आणि निदा खानला लपवल्याच्या ठिकाणी पोलीस स्वतः मतीनला घेऊन आले आणि मग या घरामध्ये निदा खान, तिची आई, तिची वडील, मावशी आणि भाऊ या 5 जणांचं वास्तव्य या ठिकाणी आढळून आलं आणि पोलिसांनी तिला या ठिकाणी ताब्यात घेतलं, मेडिकल करून अटक केली आणि मग नाशिकला रवाना झाले. त्यामुळे मतीनकडे निदा खान 1 तारखेपासून होती, 7 तारखेपर्यंत ती त्याच्याकडे या ठिकाणी राहिली आणि त्यामुळे या 6-7 दिवसामध्ये तिचं वास्तव्य घरामध्ये होतं. त्याच घरावर या ठिकाणी आत्ता बुलडोजर या ठिकाणी चालवला जात आहे आणि ते घर देखील पाडण्यात आलं. यापूर्वी मतीनचं घर राहतं घर शिवाय मतीनचं ऑफिस देखील महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं या ठिकाणी पाडलेलं आहे. प्रज्ञा, या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले MIMचे महत्त्वाचे नेते इम्तियाज जलील किंवा महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते त्यांच्या काय भूमिका? त्यांचं इम्तियाज जलील किंवा विरोधी पक्षनेत्याचं भूमिका हीच आहे की मतीनवरती ही कारवाई ही एक राजकारण म्हणून या ठिकाणी केली जाते आहे, त्याचा कुठलाही संबंध नाही. निदा खानचाच मुळात या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही अशी भूमिका इम्तियाज जलीलने घेतली. पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी देखील घेतलेली होती आणि त्यामुळे त्यांचं एक म्हणणं आहे की केवळ मतीनच नाही तर असे 12 नगरसेवक आहेत ज्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि इतर पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात देखील अतिक्रमण केल्याचं, अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरती मनपाने तात्काळ कारवाई का केली नाही? जर मतीनला एक न्याय आणि इतर नगरसेवकांना वेगळा न्याय का, अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी व्यक्त केलेली होती. आणि आता आपण पाहतो आहोत की हे घर आहे जे ज्या ठिकाणी निदा खान लपली होती ती या ठिकाणी पाडलं जात आहे. प्रज्ञा, निश्चित कृष्णा, या कारवाई संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.